पालघर जिल्ह्यातील किराड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमध्ये तब्बल 65 लाख रुपयांच्या आर्थिक अफरातफरीचा भला मोठा घोटाळा उघडकीस आल्याने संपूर्ण सहकार क्षेत्र हादरून गेले। शेतकरी सभासदांच्या घामाच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या या प्रकरणात फरार असलेले माजी सचिव पुंडलिक सदानंद पवार यांना आर्थिक गुन्हे शाखेने अखेर बेड्या ठोकल्या असून दिनांक 15 मे रोजी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावत ठाणे कारागृहात रवाना केले। या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या सभासदांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज पण पैसा कुठे गेला असा संतप्त सवाल आता गावागावातून उपस्थित केला जातोय। प्राथमिक चौकशीत बँक खात्यांमधील संशयास्पद आर्थिक व्यवहार, बनावट नोंदी आणि निधीच्या गैरवापराचे धक्कादायक प्रकार समोर येत असल्याची माहिती मिळते। आर्थिक गुन्हे शाखेचा तपास जसा जसा पुढे सरकतोय तसतसे आणखी काही मोठी नावे आणि धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। विशेष म्हणजे या घोटाळ्याची सर्वप्रथम धडाकेबाज बातमी जनतेचा वाली न्यूज चॅनलने प्रसारित करताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती। या प्रकरणामुळे सभासदांनी जुन्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करत भ्रष्टाचाराविरोधात एकजूट दाखवली। अखेर झालेल्या निवडणुकीत सभासदांनी जुना भ्रष्ट कारभार साफ नाकारत प्रीतम आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली सभासदांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे परिवर्तन नवीन संचालक मंडळाने पदभार स्वीकारताच पारदर्शक कारभारावर समाधानाची सखोल चौकशी आणि दोषी राहिलेल्या कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। मागील 5 वर्षांचे शासकीय ऑडिट झाल्यास आणखी कोट्यवधींचे गैरव्यवहार आणि अनेक धक्कादायक सत्य बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून पुढील काही दिवसात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते।